काय सांगाल, काय झालं? ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा जी ट्रीटमेंट आम्हाला पाहिजे होती ती तिथे भेटलीच नाही। डॉक्टरांना विचारलं मुलीची कंडिशन कशी आहे, तर सहज हसत सांगतात की माझी मुलगी ओके आहे, तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता। तिला श्वास घ्यायला त्रास होत होता तरीसुद्धा ती सांगते की नाही मुलगी ओके आहे, तिला हुसकी लागले। बांधलेला हात आम्हाला सोडायला लावला, कशासाठी? हात एकदम नॉर्मल बेसिक आहे की सापसाला कुठेही चावतो तिथे बांधून ठेवतात, पण ही लोक सांगतात की हात सोडा तुम्ही। हात सोडल्यानंतर माझ्या मुलीची कंडिशन जास्त क्रिटिकल झाली, अक्षरशः गुदमरत होती। सांगितलं, रिक्वेस्ट केली की आम्हाला सिलेंडर द्या, ऑक्सिजनची कमी आहे। ती डॉक्टर सांगते की नाही तिला हुसकी लागले। मग ही डॉक्टर शिकावं होती, मग तुमच्याकडे बेसिकसाठी एक शिकलेला डॉक्टर नको काय हॉस्पिटलमध्ये? ज्यांच्यामुळे माझ्या पोरीचा जीव झाले त्या डॉक्टरांवरती कारवाई झालीच पाहिजे, आणि ज्या सरकारमुळे होते त्या सरकारवरती पण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे। सरकार आमच्या दारात देऊन सांगतोय की तुम्ही आयुष्य आरोग्य तो विमा का काढला नाही? आम्हाला गरज नाही तुमच्या विम्याची, आमच्याकडे आमचा मेडिक्लेम आहे, भरपूर आहे आमचा। पोरींसाठी आम्ही जीव ओतून टाकू, पण आम्हाला गरज होती तेव्हा आरोग्याची गरज होती, औषधाची गरज होती, जी तुम्ही अवेलेबल करून दिली नाही। त्याच्यामुळे आमच्या मुलींचा जीव गेला, त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात, दुसरे कोणीच नाही। आम्ही त्यांना पे पण करत होतो, बोल पैसे पे करत होतो ते पण। आम्ही जेव्हा तिथून हॉस्पिटलमध्ये आलो त्याच्यानंतर त्यांनी आमचं खूप टाईम हे घालवलं ॲडमिशन वगैरेमध्ये। ते सगळं ॲडमिशन झाल्यानंतर रक्त चेक केलं, रक्त चेकची रिपोर्ट आली, ती रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला इथं पोलीस स्टेशनला पाठवलं। त्याच्यामध्ये जाऊन येऊन टिळकनगरला जाण्यासाठी आम्हाला 50 मिनटं जाऊन येऊन लागली, त्याच्यात आमचा खूप कालावधी गेला। ते आम्ही तिकडून स्टॅम्प घेऊन येईपर्यंत इथून व्हॅनसुद्धा आलेली नाही, ॲम्ब्युलन्स दिली, ती फक्त ॲम्ब्युलन्स नावाला होती, ॲम्ब्युलन्सच्या नावाखाली फक्त सायरन दिलं होतं। ॲम्ब्युलन्समध्ये आम्हाला सिलेंडर दिला, सिलेंडरला ना मास्क दिला ना त्याची चावी दिली। आम्ही डॉक्टरची मागणी केली, आम्ही नर्सची मागणी केली, तेही नाही दिलं आम्हाला। ऑक्सिजनचं मास्क वगैरे काय दिलं नाही लावायला, तेही नाही दिलं, आणि वरून सांगतात आम्हाला की काहीच नाही होणार, तुमची मुलगी चांगली आहे वगैरे वगैरे। एवढं सगळं करून माझ्या बहिणीचे सलाईन आम्ही हातात घेऊन गेलो, सलाईन लावायला सुद्धा जागा नव्हती त्या हॉस्पिटल याच्यामध्ये ॲम्ब्युलन्समध्ये। असं कसं आहे आमचं हॉस्पिटल? डोंबिवलीचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल असून काय कामाचं ज्याच्यात ICUची फॅसिलिटी नाही आहे? एवढं मोठं हॉस्पिटल आहे, एवढं मोठं बजेट आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा, साधा ICUची फॅसिलिटी नाही तुमच्याकडे। आमचे MLA येऊन सांगतात आम्हाला की तुम्ही प्रायव्हेटमध्ये जायचं होतं, गव्हर्नमेंटमध्ये नव्हतं जायचं। तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, तुम्ही बोललं पाहिजे की आम्ही हॉस्पिटल बनवू। तुम्ही हॉस्पिटल बनवायचं सोडून आम्हाला सांगतात की तुम्ही प्रायव्हेटमध्ये जायला हवं होतं। ती सिच्युएशन गेली, पण तुम्ही आता तरी देखील बोला की आम्ही करू, आम्ही हॉस्पिटल बनवू, हॉस्पिटलवरती हे कारवाई करू। हे सगळं करायचं सोडून आम्हाला सांगण्यात येतात की तुम्ही प्रायव्हेटमध्ये जायचं होतं, तुमच्यासाठी आयुष्यमान कार्ड आहे, कार्डचा वापर करून तुम्ही 5 लाख घेऊ शकता। काय कामाचे 5 लाख? आम्ही आमच्या मुलींसाठी आमचा जीव घालू पूर्ण। 5 लाख काय गोष्ट आहे आमच्यासाठी? आम्हाला वेळेवरती औषध पाणी नाही दिलं, हे कोणाची जबाबदारी आहे? हॉस्पिटलमध्ये नाही आहे, कोणाची जबाबदारी आहे? हॉस्पिटलमध्ये साधी ICUची सुविधा फॅसिलिटी पाहिजे की नाही?